राम राम मंडळी. आपण आत्ता आलेलो आहोत नागपूरच्या विदर्भ अष्टविनायकमधील अनासा गणपती शेजारी असलेल्या पायबावली विहिरीच्या भटकंतीसाठी. चला तर पाहूयात ही पायबावली विहीर. गोलाकार अशी पायऱ्यांची रचना इथे आपल्याला दिसते. स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आपण म्हणू शकतो. वाह, साधारण 1 2 3 4 3 ते 4 मजल्यांची ही विहीर आहे पायबावली. असं त्याला हा गोलाकार आकार आहे. चावीसारखी आहे विहीर. पुढील बाजूस आपल्याला खाली उतरण्याचा मार्ग आहे. आपण तिकडे जाऊन पाहूयात कशा पद्धतीने आपल्याला खाली जाता येते. पायबावलीच्या उजव्या हाताने जर आपण आलोत तर या ठिकाणी खाली जाण्याचा एक मार्ग आपल्याला दिसतो आहे. आपण जाऊन पाहूयात इथून जाता येते किंवा कसं. येथे आपण पायबावलीच्या मधल्या टप्प्यात म्हणजे पहिल्या जिन्यात आलेलो आहोत. वाह, छान असं आपण वर पाहू शकतो. आणि ही आपली खालची पायबावलीची विहीर खूप खोल आहे मित्रांनो. या ठिकाणी दुसरा मजला आहे खाली जाण्याकरता. त्यातूनही आपण जाऊन पाहूया. हा समोरून येणारा पायरी मार्ग. म्हणजे आपण इथे दुसऱ्या मजल्यापर्यंत, दुसरा तळमजला म्हणूया, दुसऱ्या तळमजल्यापर्यंत वरच्या त्या वाटेने येथपर्यंत येऊ शकतो. आता आपण समोरील बाजूने जाऊयात आणि पाहूयात कशा पद्धतीने पूर्णपणे आपण खाली जाऊ. खाली उतरणाऱ्या पायऱ्यांची ही रचना कुठल्याही प्रकारचा आधार नाही आहे. फक्त दगडांवर दगड रचून ती पायऱ्यांची मालिका या ठिकाणी उभारलेली आहे. त्या मुख्य पायऱ्यांकडे जाण्यासाठी आपण पुन्हा एकदा वर जाऊ आणि तिथे खाली जाण्याचा प्रयत्न करूयात. आपण आता या विहिरीच्या खालच्या बाजूस जाऊयात. मुख्य मार्गातून पायरीवरून हे समोरचे आपले तळमजले जे दिसत पहिला, दुसरा आणि ह्या वाटेने आपण तिसऱ्या आणि चौथ्या एकंदरीत म्हणजे अशा ठिकाणी जर खाली जायचं म्हणलं तर आपले 2 मजले होतील इतपत याची खोली आहे.